नमस्कार. छाया रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अर्धा कप इथे रवा घालू शकता. इथे आपण कुरकुरीतपणासाठी तांदळाचं पीठ घातलं आहे. यानंतर 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे. दहीसुद्धा इथे ऑप्शनल आहे, फक्त थोडासा आंबटपणा यावा यासाठी ते घातलं आहे. दही नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अर्धा चमचा, किंवा इथे तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. सुरुवातीला थोडं थोडं घालत जायचं आहे आणि यातल्या सगळ्या गुठी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. एक कप पाणी इथे मी घातलं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी पुढे सांगते. जास्त पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे. तर पहा, असं आहे हे पीठ, आणि यासाठी मला 2 कप पाणी लागलं. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. 1 मोठा चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं मोहरी छान तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे. याबरोबरच कढीपत्ता अगदी बारीक चिरून घातला. डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली यामध्ये. याबरोबर चिमूटभर हिंग घातला. सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. याबरोबरच इथे मी भाज्या घेतल्यात. तर यामध्ये मी गाजर किसून घेतला आहे, कोबी बारीक चिरून घेतला आहे आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. याबरोबरच तुम्ही ते स्वीटकॉर्नचे दाणे घेऊ शकता. त्याबरोबरच दुधी किसूनसुद्धा घालू शकता. सगळ्या भाज्या आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या. भाज्या छान सॉफ्ट झाल्यात. यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत. आणि याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये परतलेल्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. भाज्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. यामध्ये इनो, सोडा असं काहीच आपण घालणार नाही आहोत आणि भरपूर भाज्या आहेत यामध्ये. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूप मस्त अशी रेसिपी आहे. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी हळद घातली नाही आहे. रंगासाठी पाव चमचा तुम्ही हळदसुद्धा यामध्ये घालू शकता. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. यावरती 2 चमचे पीठ घालून
असं पसरवून घेतलं आहे. थोडंसं जाडसरच हे ठेवायचं आहे. मुलांच्या टिफिनसाठी जर बनवत असाल तर छोट्या छोट्या आकाराचे सुद्धा तुम्ही हे पॅनकेक तयार करू शकता आणि एका वेळेस 4 ते 5 तयार होतील. त्यामुळे अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल. तर इथे पहा अगदी मस्त रंग आला आहे, गोल्डन ब्राऊन झालं आहे. अगदी खरपूस असं हे दोन्ही बाजूने भाजून घेतलं. काढून घेऊया. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं आहे. कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा असंच सुद्धा हे खूप छान लागतं. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.